आपण कार्यकारिणी जाहीर झाली, काय नेमकी आता कशी कार्यकारिणी असणार आहे, कोणाच्या आधिपत्याखाली सगळं झाले? काल तुम्ही म्हटले दादांनी सही वगैरे केले, काय आहे सगळी प्रोसेस? महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जी निवडणूक होती ती तुम्हाला सगळ्यामध्ये 2 नोव्हेंबर रोजी निवडणूक होती. परंतु ही निवडणूक ज्यावेळेस समोरच्या समोर 2 पॅनल उभे राहिले आणि एक खेळामध्ये एक निवडणुकीचं वातावरण निर्माण झालं आणि हे सर्व पाहता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची एकत्रित बैठक घेऊन त्यावेळेस 2 नोव्हेंबर रोजी निवडणुकीमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्वांनी माघार घेतली आणि माघार घेऊन निवडणुकीमध्येच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची जी सर्वसाधारण सभेचे जे पदाधिकारी नेमण्याचे सर्व अधिकार महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांना दिले आणि अजितदादा पवार यांना अध्यक्ष दिल्याच्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली 29 जणांची कार्यकारिणीची नेमणूक केलेली आहे आणि याच्यामध्ये माननीय अजितदादा पवार अध्यक्ष झालेत, वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ झालेले आहेत, खजिनदार आमचे अरुण लखानी साहेब झालेले आहेत, त्याच्यानंतर सरचिटणीस संजय शेट्टे झालेले आहेत आणि सर्व खेळात म्हणजे यावेळेस एक विशेष असा आहे की प्रत्येक खेळातला एक व्यक्ती या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या संघटनेमध्ये कार्यकारिणीमध्ये समाविष्ट केला गेलेला आहे. पण आतापर्यंत जर बघितलं महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर वर्चस्व हे पवार फॅमिली, तुम्ही आधी साहेब होते पवार साहेब, आता अजित पवार होते, पण पहिल्यांदा तुमची भाजप क्रीडा आघाडीने निवडणूक लढवायची घोषणा केली, निवडणूक जाहीर झाली, तुम्ही प्रचार सगळ्या झाल्या गोष्टी, पण शेवटी सर्वाधिकार तुम्ही जरी अजितदादाला दिले असले पण ती कार्यकारिणी बघितली त्यात तुमचंच वर्चस्व दिसतोय. नेमकं किती तुमची त्यांची किती? नाही याच्यामध्ये आता आमचे किती आणि त्यांचे किती हे म्हणण्यापेक्षा माननीय अजितदादा पवार साहेबांनी सर्वांना न्याय दिला, सर्व खेळातल्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना न्याय दिलेला आहे आणि मला असं वाटतं यानंतरच्या 4 वर्षाच्या टर्ममध्ये जे खेळामध्ये काम होणार आहे हे खेळातलं काम भूतून भविष्यातही होणार आहे. आपण 2036ला ऑलिम्पिक घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आत्ताची ही जी कार्यकारिणीची आपण नेमलेली आहे या कार्यकारिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खेळामध्ये अतिशय चांगलं काम होणार आहे आणि 2036 जर भारतामध्ये ऑलिम्पिक झालं तर आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातले बरेच खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवतील. सनी फुलमाळी हा माझा दत्तक विद्यार्थी आहे. मिशन ऑलिम्पिक अंतर्गत त्याला मी 5-7 वर्षापासून दत्तक घेतलेलं आहे. माझ्या जांत्राच्या कुस्ती केंद्रामध्ये तो सराव करतो आणि त्याला अद्ययावत NIS कोच आहे, सर्व खुराक डाएट आहे आणि आत्ता बहरीन ते यूथ आशियाई स्पर्धा बीच रेसिंगच्या झाल्या आणि याच्यामध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलं. आपण पाहिलं असेल की अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये तो लहानपणी राहत होता आणि एक गरीब घरातला खेळाडू ज्यावेळेस एशियनमध्ये मेडल मिळवतो तर मला असं वाटतं की आता जेवढं प्रेम आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर केले गेले तर नक्कीच ह्या प्रेमामुळे तो भविष्यामध्ये ऑलिम्पिकला 2036ला तो ऑलिम्पिकला 100% महाराष्ट्राला पदक देणार अशी मला आशा आहे. पण राज्यातल्या अनेक खेळाडूंना महाराष्ट्र सरकारकडनं निधी दिला जातो खेळाडूंना जे गोल्ड मेडल मिळवतात. सनीच्या संदर्भात शासनाने अजून कोणती दखल घेतलेली नाहीये. दादा म्हटलं मी पाठपुरावा करेल, अजितदादांची त्यांनी स्वतःहून भेट घेतली होती. गोल्ड मेडल मिळवून देखील त्याला सरकारकडनं निधी नाही शासनाचा जो GR आहे तो शासनाचा GR हा सर्व संघटनेला सर्व खेळांना एकसारखा असतो, कोण गरीब असो श्रीमंत असो हा आणि शासनाच्या GR प्रमाणे आता आम्हाला शासनाकडे ॲप्लिकेशन करावं लागेल. शनीचे आता सध्या सत्कार वगैरे चालू आहे, तो आता गावाला बीडला गेला, त्याचं गाव बीड आहे आणि बीडून आल्यानंतर आम्हाला शासनाकडे अर्ज करावा लागेल अनुदानासाठी आणि मला असं वाटतं की तो अर्ज केल्यानंतर मला वाटतं ज्याप्रमाणे माननीय अजितदादा पवार क्रीडा मंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्या नक्की शासन पूर्ण करेल. तुम्ही सातत्याने ऑलिम्पिक 2036चा उल्लेख करताय, त्याचं नेतृत्व कोण करणार? मी त्यासाठी हे ऑलिम्पिकवर तुम्ही सगळे मंडळी आलात राज्य ऑलिम्पिक संघटनेवर, काय नेमकं जरा समजून सांगा. नाही 2036ला माननीय नरेंद्र मोदींचा संकल्प आहे की भारतामध्ये ऑलिम्पिक घ्यायचे. आता त्याच्यामध्ये मला वाटतं त्याच्यानंतर अजून 2-3 निवडणुका होतील. प्रत्येक निवडणुकीला चित्र बदलत असतं, परंतु सर्वांचं टार्गेट महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके मिळली पाहिजे असंच राहणार आहे. पुढचे सुरेश करमाळे कोण? नो कमेंट्स.